सोडून विलंब नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता म्हणजे आज 26 जानेवारीच्या निमित्ताने मराठी शाळेत झालो होतो. चला कंटिन्यू ब्लॉग करू. शुरू करेंगे, शुरू कर. त्यानंतर लेझिम नृत्य या ठिकाणी
सांगण्यासाठी मी आज उभी राहिलेली आहे. आपला जो आपण कार्यक्रम केला होता जेव्हा पनवेल विधानसभा मतदान आलेलं आहे, तर बक्षिसाचं वितरण अजून आपल्याला झालेलं नाही, तिकडून झालेलं नाही. पण आपले जे विद्यार्थी होते त्यांनी अतिशय मेहनतीने आपल्या गावासाठी योगदान दिलं होतं आणि खूप मेहनत केली होती त्या कार्यक्रमासाठी. तर आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायतीने ठेवलेला आहे आणि जे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सीआरपी यांनी ज्यांनी खूप मदत केली होती, तर सगळ्यांचा सन्मान सोहळा इथे होणार आहे. तर कृपया नागरिकांनी थांबावी, नम्र विनंती. मानवता मूल्य हरवत चाललाय, समाजातील बैठक पुरती कोलमडली आहे आणि म्हणून या मागण्यांच्या दिनी आज मी तुम्हाला माणसातला माणूस कसा शोधावा हे सांग. आणि या भाग घेतलेल्या सर्व मुलांचं कौतुक. बघा, आपल्या मुलांचं छान छान चित्र काढलेले आहेत, ते अवश्य पहा. आपला पुढचा सन्मान आहे तो आमची सीआरपी आहे नीलम अमित कडून. नीलमला विनंती करते की स्टेजवर येऊन. धन्यवाद सागर. पुढचे आमचे सदस्य आहेत आत्माराम पाटील यांना विनंती करते की त्यांनी या आणि सन्मान द्या. सागर पाटीलचं ग्रामपंचायतीकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढचा आपला जो सन्मान आहे तो आहे शुभम मुंबईकर. अभिनंदन, धन्यवाद. होती तर प्राचीन गावामध्ये ज्या भूमिका होत्या, जे प्राचीन गाव दाखवायचं होतं, त्याच्यामध्ये तिसरीचा वर्ग जो होता तर तिसरीच्या वर्गाने अख्खा वर्ग आपल्या सोबत होता आणि अतिशय छान काम केलेलं त्यांनी. प्रत्येक मुलांनी आपली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे वटवली होती. तर पूर्ण वर्ग आहे आता, तर त्यातले तीन मुलांचे मी फक्त नावं पुढची नावं काय 4-5. ऋग्वेद पराड, मयुरेश टेंबे, जीत करू, सदस्यांना विनंती. सर्व बालकलाकारांचं ग्रामपंचायतीकडून पुन्हा कौतुक. विद्यार्थी जे होते ज्यांनी अतिशय चांगले रोल वटवले होते, त्यातला आहे जो ब्राह्मण झाला होता सौरभ धोंडीराम पाटील. त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर या. आणि नावी झालेले होते हरेंद्र कांतीराज टेंबे. नंतर भात झोडपणारे शेतकरी होते हर्षल जयनाथ पाटील. नंतर वेदांत दिनेश फराड, कुणाल नरेश चौधरी, पारेश आत्माराम कुंभारकर. बरं, आपले जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर या आणि बक्षिसांचं वितरण करा. आराम करू. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य महिला बसलेली असं अगदी सुंदर तिने देखावा निर्माण केला होता. सिद्धिकाचं खूप खूप कौतुक. ईश्वरी मुंबईकर, ईश्वरीने स्वतःची भावली पण आणली होती इथे आणि ते पण अतिशय चांगली भूमिका पार पडली. ईश्वरीचं पण कौतुक. ईश्वरी मुंबईकर, रुही देशेकर,
शिवन्या म्हात्रे, रिया कडू, दुर्वा पाटील, सिद्धिका झाली, शिवानी भारती, अवनी कदम, प्रांजल कडू, श्रद्धा पाटील, स्मरणिका पाडेकर. मुली सगळ्या वरती आता. प्रांजल निवृत्ती कडू, मुली सगळ्या यावरती. झाडू असतं, डस्टबिन असतं, केळाची सुटली असते, तर ते स्वच्छतेचे प्रतीक आपण त्यांना भेट म्हणून देत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा आणि त्यांना स्वच्छता करण्याची अजूनही प्रेरणा मिळावी, हाच आमच्या राष्ट्रपतीचा अकॅडमीचा उद्देश आहे. धन्यवाद मॅडम. नंतर प्राची दीपक पाटील. आता जे आपले विद्यार्थी उभे राहिले त्यांचं ऑफिस वितरण प्रथम होईल. त्यांना नाही ते आहे ना मुलीला आणि जोशना रमेश आळी दिली तेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचे व सर्व शाळेचे ग्रामपंचायतीकडून हार्दिक आभार. धन्यवाद. महिला आल्यात, महिलांनी यांचे वरती आल्यात का 5 महिला जोशना आलेले. आणि त्या सर्वांनी जी मदत केलेली आहे आम्हाला, म्हणजे ग्रामपंचायतीला सहकार्य केलेलं आणि स्वतःचं अंगण खूप स्वच्छ केलेलं, परिसर खूप स्वच्छ ठेवलेला, तर त्या सर्व महिलांचा सन्मान होणार आहे. परंतु आता जे हळदीकुंकू होणार आहे, हळदीकुंकूच्या दिवशी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. कारण त्या दिवशी गावातल्या सर्वच महिला असतील आणि इतर महिलांना त्याच्यापासून प्रेरणा मिळावी. 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला महिला जास्त प्रमाणात हजर नसतात आणि त्यामुळे आपण महिलांचा सन्मान आहे तो आपल्या महिला हळदीकुंकूच्या दिवशी ठेवलेला आहे. तरी त्या दिवशी सर्व महिलांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. साबुजान झाले ब्लॉग झाला. कोणचे दादू राहू दे सर. एक नंबर. शुभेच्छा तुला भेटल्याबद्दल. कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला भेटू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.